नमो नमः. वेलकम एव्हरीवन. आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तिसरा आपण जो पाठ होता पूर्ण संस्कृत, त्याचा आपण तिसरा पाठ पूर्ण केला होता भाषा अभ्याससह. आता आपण बघणार आहे चतुर्थः पाठः अमूल्यम कमलम. चौथा लेसन आहे, फोर्थ लेसन अमूल्यम कमलम. सो अमूल्यम कमलम. Amulyam kamalam. Amulyam means priceless. Amulyam means priceless. Kamalam lotus. Priceless lotus म्हणजे अमूल्य, अनमोल. अमूल्य ज्याला मूल्य नाही, म्हणजे मूल्य करता येत नाही ज्याचं, असं ते अमूल्य. अमूल्यम म्हणजे अनमोल. अमूल्य म्हणजे अनमोल. आणि कमलम म्हणजे कमल. कमलम कमल. आता या धड्यामध्ये काय सांगितलंय तर भारत देश श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति. भारत देश, इंडिया, श्रेष्ठानां म्हणजे इंडिया इज अ कंट्री ऑफ ग्रेटेस्ट. श्रेष्ठानां ग्रेटेस्ट. भारत देश हा श्रेष्ठ अशा. आता अमूल्यमचं प्राइसलेस लोटस असं आपण प्राइसलेस लोटस अमूल्यम कमलम. आणि भारत देश शब्द अकारांत पुल्लिंगी आहे. भारत देश सो भारत देश अकारांत पुल्लिंगी. इंडिया नुसतं इंडियन कंट्री म्हणू शकतो. श्रेष्ठानाम म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट. श्रेष्ठानाम ग्रेट. आणि ग्रेट कोण? पर्सन तर कोणते ते त्यांनी पुढे सांगितलंय. ग्रेट म्हणा, महान म्हणू शकतो आपण. ग्रेट, महान किंवा श्रेष्ठला श्रेष्ठच म्हणू शकतो. महान किंवा श्रेष्ठ. आता इथे श्रेष्ठानाम ही षष्ठी बहुवचन आहे. श्रेष्ठानाम षष्ठी बहुवचन. तत्वचिंतकानां तत्वचिंतक म्हणजे फिलॉसॉफर. सो ऑफ फिलॉसॉफर्स तत्वचिंतकानां म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो तत्वचिंतकच म्हणू शकतो, जे त्याचा अभ्यास करतात सगळा. फिलॉसॉफी म्हणा म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे सगळ्या प्राचीन याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती अभ्यास करणारे ते चिंतक. आणि अशा प्रकारे आपल्याकडे होऊन गेलेले तत्वचिंतक. तर त्यांचा देश आहे भारत देश. हा श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश आहे असं म्हटलं जातं. आणि हे सगळेजण जाणतात. सर्वे जानन्ति. देशः इति सर्वे जानन्ति. असे सर्वजण जाणतात. असे
तत्वचिंतकानांचं आपण हे लिहिलं, तत्वचिंतक हे सुद्धा अकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. सो तत्वचिंतकला आपण फिलॉसॉफर्स किंवा फिलॉसॉफिक थिंकर्स, फिलॉसॉफिकल थिंकर्स पण म्हणू शकतो तत्वचिंतकांना. देशः आपला देश अकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन, पुल्लिंगी प्रथमा एकवचन. इति सर्वे जानन्ति. इति इज हे सर्वजण, सर्वे, सर्व सर्वौ सर्वे प्रथमा, सर्व पुल्लिंगी प्रथमा बहुवचन, सर्व पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. आणि जानन्ति मीन्स दे नो, एव्हरीवन नोज, एव्हरीवन नोज, सगळे जाणतात, सर्वजण जाणतात. आता जाणतात आणि जानन्ति, तर हे रूप काय आहे? जानन्ति सगळेजण. काय जाणतात सगळेजण? तर भारत देश हा श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश आहे, हे सगळे जाणतात. आता जानन्तीचा अर्थ सांगितला, जानन्तीचं रूप सांगते की जानन्ति ज्ञा धातू आहे. जानन्ति ज्ञा धातू, नववा गण, उभयपद. आता उभयपद म्हटलं की इथे जानन्ति आहे, म्हणजे अंती हे परस्मै पदाचं आहे, तर उभयपद लिहून तिथे पैकी येथे परस्मै पद लट लकार प्रथम पुरुष बहुवचन. येथे परस्मै पद लट लकार प्रथम पुरुष बहुवचन. प्रथम पुरुष बहुवचन. बहुवचन का? तर सर्वे जानन्ति म्हणून. आणि श्रेष्ठानां तत्व चिंतकानां देशः इति सर्वे, सर्वेचं क्रियापद जानन्ति. तेषु अन्यतमः गौतम बुद्धः. आता तेषु मीन्स अमंग देम, त्यांच्या मधले एक. आता गौतम बुद्ध आहेत तर आपण एकेरी उच्चार नाही करू शकत, कोणत्याही मोठ्या माणसांचं तसंही आपण नाही करत, ती भारतीय संस्कृती नाही. तर त्यानुसार तेषु, तर त्यांच्या मध्ये, त्यांच्यापैकी, त्यांच्यापैकी मीन्स अमंग किंवा वन अमंग असं नुसतं म्हटलं तरी चालेल. वन अमंग देम, वन अमंग देम, हे त्यांच्यापैकी एक. आता तेषु काय आहे? तद पुल्लिंगी. आता तद पुल्लिंगी पण होऊ शकतं, नपुंसकलिंगी, पण इथे पुल्लिंगी का? कारण आपण त्यांच्यापैकी म्हणजे त्या तत्व चिंतकांच्या पैकी असं म्हणतोय, त्यामुळे तद पुल्लिंगी सर्वनामाचे. आता तद कसलं सर्वनाम आहे? तर प्रथम पुरुषी सर्वनाम. तद प्रथम पुरुषी पुल्लिंगी सर्वनामाचे सप्तमीचे बहुवचन, सप्तमीचे बहुवचन. तेषु अन्यतमः.
सो अन्यतमः म्हणजे त्यांच्यापैकी एक, जे आपण म्हटलं अन्यतमः म्हणजे वन ऑफ असं एक. तेषु अन्यतमः दुसरा, त्यांच्यामधला एक हा दुसरा अन्यतमः गौतम बुद्ध. गौतम बुद्ध मीन्स बुद्ध. मायादेव्यः मायादेव्याः शुद्धोदनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. तर आता याच्यामधलं काय, पहिलं काय सांगितलं त्यांनी, पहिल्यांदा सांगितलं की तत्वचिंतकांची ही भूमी आहे भारतभूमी ही. तर त्यांच्यामधला एक, त्यांच्यापैकी एक जे आहेत ते गौतम बुद्ध. तर गौतम बुद्ध कुणाचे पुत्र होते, तर गौतम बुद्ध हे मायादेवी, गौतम बुद्ध हे मायादेव्याः. सो मायादेव्याः, इथे देव्याः बघा फॉर्म, मायादेव्याः म्हटलंय. आणि शब्द, मूळ शब्द काय आहे तर माया देवी म्हणजे इकारांत. तो इकारांत स्त्रीलिंगी, मायादेवी इकारांत स्त्रीलिंगी. आणि मायादेवीचा षष्ठी संबंधवाचक म्हटलं की षष्ठी, तर मायादेवींचा म्हणजेच षष्ठी एकवचन. षष्ठी एकवचन स्त्रीलिंगी इकारांत स्त्रीलिंगी. आता मायादेवी इकारांत आहे, मग इकारांत म्हणजे कशाप्रमाणे झालं तर नदीप्रमाणे. सो नदी मायादेव्याः षष्ठी एकवचन. शुद्धोदनस्य च पुत्रः. शुद्धोदनस्य, शुद्धोदन या गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव होतं. शुद्धोदनस्य हा तर शब्द अजून सिंपल आहे. शुद्धोदन हे अकारांत पुल्लिंगी शब्द आहे हा, आणि षष्ठी एकवचन. च आणि शुद्धोदन हे नाव आहे, शुद्धोदन नाव, नेम. च अँड किंवा आणि म्हणू शकतो आपण, अँड किंवा आणि. पुत्र म्हणजे मायादेवी आणि शुद्धोदन यांचा पुत्र मीन्स मुलगा. पुत्र, पुत्र अकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन, मुलगा सन. सिद्धार्थ तपसा गौतम बुद्ध बभूव. म्हणजेच गौतम बुद्धांचं मूळ नाव काय होतं गौतम बुद्धांचं तर सिद्धार्थ. सो सिद्धार्थ इज द नेम ऑफ गौतम बुद्ध. म्हणजे गौतम बुद्धांचं पहिलं नाव काय होतं सिद्धार्थ. सिद्धार्थ पण सिद्धार्थ शेवटी येतं म्हणून अकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. तपसा, तपसा म्हणजे तप करून, तपसा तप करून, तपाने. तपसा तप करून, तपाने म्हणजेच अजून काय म्हणतात त्याला आपल्याला, तप करून पेनान्स, डुईंग पेनान्स म्हणू शकतो, किंवा अजून त्याला आपण बाय पेनान्स म्हणू शकतो. बाय बाय पेन्हान्स, बाय पेनान्स. तपस शब्द आहे, ते तप, तपस सकारांत, तपस सकारांत नपुंसकलिंगी तृतीया एकवचन.
तपस सकारांत नपुंसकलिंगी तृतीया एकवचन. आणि तपाने तप करून ते कोण झाले तर गौतम बुद्ध. ते गौतम बुद्ध ही त्यांना लोकांनी दिलेली एक प्रकारची पदवी, टायटल म्हणा. ही हॅड बीन गौतम बुद्धा बाय पेनान्स. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकः अयम शांती संदेशम सर्वत्र प्रसारयामास. तस्य जीवने घटिता एषा घटना. बौद्ध धर्मस्य, बौद्ध धर्माची मीन्स बुद्धिझम. सो बौद्ध धर्म अकारांत, तो धर्म अकारांत पुल्लिंगी. बौद्ध धर्म अकारांत पुल्लिंगी, त्याचं पण षष्ठी एकवचन. बौद्ध धर्म त्याचं अकारांत पुल्लिंगी षष्ठी एकवचन. प्रवर्तकः अयम. प्रवर्तकः अधिक अयम म्हणजे ऑफ बुद्धिझम. प्रवर्तक मीन्स ज्यांनी त्याला म्हणजे त्यांचा प्रवर्तकला आपण अजून ज्यांनी तो सुरुवात केली, ज्या धर्माला सुरुवात केली. आणि प्रसारयामास मीन्स प्रसार त्याचा केला. अयम म्हणजे हा, दिस. आणि प्रवर्तकः मीन्स प्रमोटर म्हणू शकतो. मीन्स प्रमोटर. प्रवर्तकला मराठीमध्ये प्रवर्तकच जास्त शब्द त्याला उचित होईल. अयम हा शांती संदेशम. शांती संदेश, शांतीचा संदेश. शांती संदेशम वरती सगळं झालं असेल त्याचं. आपण शांती संदेशम, शांतीचा द संदेश मीन्स मेसेज ऑफ पीस. शांती संदेशम मेसेज ऑफ पीस म्हणजेच शांततेचा संदेश. आता इथे आपण निरोप म्हणायची काही गरज नाही आहे. शांततेचा मेसेज, शांततेचा संदेश, हा शांती संदेश हा सगळीकडे त्यांनी सर्वत्र, एव्हरीवेअर, सगळीकडे प्रसारयामास म्हणजे त्याचा प्रसार केला त्यांनी. मेसेज ऑफ पीस दे स्प्रेड. He had spread. Prasarayamas means he had spread. त्यांनी पसरवला, त्यांच्याकडून पसरवला गेला, असं पसरवला गेला. प्रसारयामास. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना. त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना. तस्य हिज. आता रिस्पेक्टेड हिज असं आपण इथे म्हणू शकतो. तस्यचं शब्दशः अर्थ हा हिज होईल. त्यांच्या म्हणताना आपण इथे, कारण गौतम बुद्धांच्या बाबतीत आहे, सो आपण त्यांच्या जीवनामध्ये, जीवने, इन लाईफ. आता इन म्हटलं की परत सप्तमी एकवचन. इन लाईफ, जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये
घटिता मीन्स घडलेली, घटिता, घटिता घडलेली, घडलेली मीन्स ऑकर्ड, ऑकर्ड. एषा घटना, एषा मीन्स दिस किंवा ही, आणि घटना, सो घटना मीन्स घटना, ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडलेली. आणि अजून आपण त्याला काय तर इन्सिडन्स, इन्सिडंट असं म्हणू शकतो. सो त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना, अमूल्यम कमलम ही गौतम बुद्धांच्या आयुष्यात घडलेली एक घटना, त्यातला एक पार्ट आपल्याला तिथे त्यांनी सांगितलेला आहे, एक इन्सिडंट. तर आता आपण लेसनला सुरुवात करतोय. आत्ता आपण बघितलं त्याचं इंट्रोडक्शन जे दिलेलं आहे ते आपण बघितलं की ही घटना ही कशातली आहे, त्यांनी काय दिलेलं आहे या धड्यामध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये, प्रस्तावनेमध्ये. तर आता आपण मूळ लेसन जो आहे, पाठ जो आहे तो बघतो. आसीत सुदासो नाम कश्चिदुद्यानपाल. पुन्हा पुन्हा मी सांगते, मी परत पूर्ण शब्द उच्चारते. कश्चिदुद्यानपाल, तुम्ही जसं प्रोनाऊन्स कराल तसं तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल, म्हणून शक्यतो पूर्ण शब्द म्हणायचा प्रयत्न करा. आसीत, आसीत मीन्स वॉज. कोणी एक सुदास नावाचा, कोणी एक सुदास नावाचा उद्यानपाल म्हणजेच बागेचा राखण करता, रक्षण करता, माळी म्हटलं तरी चालणार आहे, माळी होता. आसीत होता, इथे आपण त्याला इकडे लिहायला आसीत. आता आसीत बरेचदा आपल्याला हे रूप येऊन गेलेलं आहे. आसीत दुसरा गण परस्मैपद लंग लकार. कोणता लकार आहे? लंग लकार. प्रथम पुरुष एकवचन, प्रथम पुरुष एकवचन. सुदासो नाम, आता सुदासह ही त्याची संधी आहे. सुदास नामाचं सुदासह, सुदासह, सुदास हे नाव आहे. नाम संधी लिहिताना आपण सुदास प्लस सुदासह प्लस नाम. कश्चित प्लस उद्यानपाल. कश्चित, आता कश्चितचा आपण कह प्लस चित असंही करू शकतो. कश्चित प्लस उद्यानपाल, कश्चित प्लस उद्यानपाल. कोणी एक, कोणी एक, कोणी एक. उद्यानपालः माळी किंवा मगाशी मी म्हटलं तसं की बागेचा रक्षण करता, बागेचं राखण करणारा. सुदास नावाचा कोणी एक बागेचा राखण करणारा मनुष्य होता. कश्चित उद्यानपाला सर्टन. आता इथे कश्चितला आपण आसीतला, आसीत होता, वॉज. आणि कोणी एक, तर कोणी एकला सर्टन, कोणी एक सर्टन गार्डनर. गार्डनर, माळी मीन्स गार्डनर. कश्चित त हलंत, उद्यानपालः इथं इज इक्वल टू ची साईन नको आहे, कंप्लीट म्हणजे दंड हवा. उद्यानपालः, उद्यानपालः म्हणजे माळी, गार्डनर. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतावेकं पद्मं व्यकसत् व्योम्नि इव, व्योम्नीव
बालसूर्यबिंबम, व्योम्नीव बालसूर्यबिंबम, तस्य तडागे म्हणजे त्याच्या बागेचा तो माळी होता, याचाच अर्थ बाग म्हणजे उद्यान म्हटलं, गार्डन म्हटलं की तिथे सगळ्या गोष्टी या आल्या. तर त्याच्यामध्ये एक तलाव, त्याच्यामध्ये तलाव एक पॉन्ड हा निश्चित असणार. तर त्या तलावामध्ये शिशिर ऋतू एकदा शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच स्प्रिंगमध्ये, ऑटम म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये त्या वेळेला पद्मम व्यकसत म्हणजे कमळ उमललं. व्योम्नी इव बालसूर्यबिंब. आता पहिले शब्द बघू. तस्य हेच त्याच्या, तस्य हेच त्याच्या, तस्य परत तत्पुल्लिंगी षष्ठी, तत्पुल्लिंगी सर्वनामाचे षष्ठीचे एकवचन. तडागे, तडागे, तडाग शब्द आहे अकारांत, तडागे सप्तमी एकवचन, तडागे सप्तमी एकवचन. इन पॉन्ड और इन लेक म्हटलं तरी चालणार आहे, म्हणजेच तलावामध्ये, तलावामध्ये, त्याच्या बागेमध्ये असलेल्या तलावामध्ये कदाचित. कदाचित, कदाचित म्हणजे एकदा आणि अचानक म्हणता नाही येणार त्याला. कदाचित वन्स, एकदा. कदाचित मीन्स एकदा, वन्स. सत्यपी, सत्यपी. आता इथे सत्यपी, सत्यपीचं काय, खरोखरच, सत्यपी रिअली, खरोखरच, आणि म्हणजे खरंच एखाद्या शिशिर ऋतूमध्ये एखादं कमळ, म्हणजे त्यांनी जे पुढचं सेंटेन्स दिलेलं आहे की आकाशातील उगवत्या सूर्याप्रमाणे असं जे म्हटलंय, म्हणून सत्यपी म्हणजे खरोखर, खरोखर आणि रिअली, खरोखर. सत्यपी शिशिर ऋतौ एकम, शिशिर. आता शिशिरला काहीच हे करायची गरज नाहीये, संधी किंवा शिशिर ऋतौ, ऋतौ एकमध्ये होतं, तर शिशिरला शिशिरच, शिशिर आणि शिशिर मीन्स त्याला आपण ऑटम म्हणू शकतो शिशिरमध्ये. ऋतौ एकम ही मात्र संधी होते. ऋतौ प्लस एकम, शिशिर ऋतौ शब्द एक आहे, पण इथे शिशिर प्लस ऋतौ लिहायची गरज नाही, तर शिशिर ऋतौ प्लस एकम म्हणजे एकत्रित लिहायला हरकत नाही. ऋतू, शिशिर ऋतू, एकम, ऋतौ एकम म्हणजे ऋतू मध्ये एक. ऋतौ आहे तर ऋतू मध्ये लिहायचं राहिलं माझं, ऋतू मध्ये. कारण का, तर ऋतौ, ऋतू शब्दाची सप्तमी एकवचन, ऋतू मध्ये, ऋतू मध्ये. इन ऑटम आणि ऋतू, ऋतू मीन्स इथे सीझन, इन ऑटम, सीझन. एकम वन, सीझन मध्ये, त्याच्यामध्ये शिशिर ऑटम सीझन मध्ये एक.
पद्मम व्यकसत. पद्मम लोटस, पद्मम मीन्स लोटस, ते कमळ म्हणून पद्मम. पद्म शब्द अकारांत, नपुसकलिंगी, प्रथमा द्वितीया एकवचन. अकारांत पद्म बघतोय आपण, ही दुसरी ओळ बघतोय. पद्मम, पद्म, लोटस और कमळ. तर अकारांत ते कमळ, नपुसकलिंगी, प्रथमा आणि द्वितीया, कारण नपुसकलिंगी शब्दांमध्ये प्रथमा आणि द्वितीया एकवचन, एकवचन म्हणजे प्रथमा द्वितीया दोन्ही सारखेच असतात. म्हणजे वनम वने वनानी प्रथमा, तसं वनम वने वनानी द्वितीया. तसंच पद्मम, पद्मे, पद्मानी, प्रथमा आणि द्वितीया सेम. नपुसक प्रथमा द्वितीया एकवचन. आणि व्यकसत, पद्मम व्यकसत मीन्स उमलले. पद्मम व्यकसत मीन्स उमलले. वी प्लस कस धातू, वी प्लस कस धातू, पहिला गण, परस्मैपद. वी प्लस कस पहिला गण, परस्मैपद. लंग लकार, लंग लकार आणि प्रथम पुरुष एकवचन. व्यकसत, व्य कसं झालं, वी मधलं वी, पहिल्यांदा हे वी काय लागलेला आहे तर प्रिफिक्स, म्हणजे जो उपसर्ग लागला आणि कसचं आधी अकसत होणार आणि वी प्लस अकसतचं ई प्लस अचं य होतं म्हणून ते व्यकसत झालं. तर उमलले मीन्स ब्लूम. इट वॉज ब्लूम. इट वॉज ब्लूम. व्योमनीव बालसूर्यबिंब. व्योमनीव, व्योमनी प्लस इव. आता या अजून एक गोष्ट म्हणजे या धड्यामध्ये तुम्ही या पाठामध्ये बघाल की सगळीकडे हे जे ब्लॉक्स म्हणजे लाल अक्षरांमध्ये जे लिहिलेले शब्द आहेत ते तुम्हाला भाषा अभ्यास 1 मध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. हे पाठांतरासाठी आहेत आणि ते पुढे वापरले जाणार म्हणूनच त्यांनी दिलेले आहेत. सगळे अनंत, तकारांत म्हणजे व्यंजनांत शब्द आहेत थोडक्यात. आतापर्यंत स्वरांत झाले म्हणजे नदी, भानू म्हणजे उकारांत, इकारांत, हे सगळे आतापर्यंत असे झाले आणि आता याच्या पुढे तुम्हाला व्यंजनांत सुरुवात होणार. म्हणून महिमाः, परमात्मनः, राजसद्मनः, अध्वना, श्रीमान, हे सगळे जे आहेत हे मुद्दाम त्यांनी लाल अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत, बोल्ड लेटर्समध्ये, रेड लेटर्समध्ये. कारण का की तुम्हाला त्याचं वेगळं पण की वेगळं याच्यात काय आहे या लेसनमध्ये हे पटकन लक्षात यावं आणि ते शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत की ॲटलिस्ट एक शब्द पाठ केला की त्यानुसार बाकीचे शब्द आहेत हे लक्षात येऊन एखादा शब्द पाठ केला की बाकी त्यानुसार इथे लक्षात ठेवण्यासाठी तरी ती रूपं लिहिलीच पाहिजे. सो व्योमनी इव, व्योमनी, व्योमनीव. सो व्योमनीव त्याचं व्योमनी प्लस इव, व्योमनी प्लस इव. आता हा शब्द व्योमन शब्द आहे. व्योमन सप्तमी एकवचन, व्योमन सप्तमी एकवचन. तो व्योमन म्हणजेच नकारांत सप्तमी एकवचन. इन द स्काय, त्याचा अर्थ इन द स्काय आकाशामध्ये, आकाशामध्ये. इन द स्काय व्योमन. इव लाईक
और प्रमाणे, इव लाईक किंवा लाईक, इव म्हणजे लाईक और प्रमाणे. सो हे व्योमनी इव म्हणजे आकाशातल्या, आकाशामधल्या असं म्हटलं तरी चालेल, आकाशात मध्ये असलेल्या, इन द स्काय, आणि बालसूर्यबिंबम. सो बालसूर्यबिंबम मीन्स न्यूली रायझन सन. बालसूर्यबिंबम मीन्स न्यूली रायझन सन. बाल सूर्य बिंबम means newly risen sun. म्हणजे जो खरं तर कोवळा म्हणजे आपण म्हणतो ना की सूर्य जो आहे बालसूर्य, आता बालसूर्य म्हणजे बालसूर्य असं आपण म्हणत नाही, तर एखादा उगवता सूर्य म्हणजे रायझिंग सन असंही आपण म्हणू शकतो, उगवत्या सूर्याप्रमाणे. पण इथे कवी किंवा लिहिणारा जो आहे तो कवीच्या दृष्टीने बघून त्यांनी बालसूर्य म्हणजे अगदी उगवतं जो असतो ते खूप छोटं, नंतर हळूहळू तो प्रखर होत जातो, तो म्हणून सुरुवातीला म्हणून त्यांनी बालसूर्य बिंब म्हणतो. एखादं छोटंसं असं उगवतं सूर्य तुम्ही पाहिला असाल तर त्याच्यात न्यूली रायझिंग सन हे आपण वर्ड टू वर्ड घेतोय, तिथे तुम्ही रायझिंग सन असंही लिहू शकता, किंवा आकाशातील उगवत्या सूर्याप्रमाणे, उगवत्या सूर्यबिंबाप्रमाणे, सूर्याप्रमाणे दोन्ही लिहू शकता, सूर्याप्रमाणे. आता बाल सूर्यबिंबम व्योमनी इव. तर एकदा शिशिर ऋतू असून देखील म्हणजे कदाचित, एकदा सत्यपी म्हणजे खरोखर शिशिर ऋतूमध्ये सुद्धा तळ्यामध्ये किंवा तलावामध्ये आकाशातील उगवत्या सूर्याप्रमाणे, आकाशातील उगवत्या सूर्याप्रमाणे एक कमळ उमलले, एक कमळ उमलले. त्याला आपण आकाशातील उगवत्या सूर्याप्रमाणे म्हणजे द ग्रेट म्हणू शकतो, तस्य तडागे म्हणजे त्याच्या, तस्य तडागे कदाचित एकदा, वन्स म्हणजे वन्स इन हिज गार्डन, इन दॅट सुदास द गार्डनर इन हिज गार्डन, इवन दो इट वॉज विंटर. शिशिर ऋतूला आपण विंटर मध्ये पण असं लिहू शकतो, विंटर ऑटम, इवन दो इट इज ऑटम विंटर सीजन, देअर क्या ब्लॉसम्ड, आपण व्यकसतला ब्लॉसम असंही लिहू शकतो. व्यकसत मीन्स ब्लॉसम जे आपण म्हटले तो ब्लॉसम, कारण व्यकसत. अ लोटस इन हिज पॉन्ड, अ लोटस इन हिज lake pond that was like the rising sun in the sky, that was like the rising sun in the sky. सह अचिंतयत, सो चिंतयत, सह अचिंतयत, त्याने विचार केला, ही थॉट, सह प्लस अचिंतयत, सह प्लस अचिंतयत, ही थॉट, त्याने विचार केला, त्याने विचार, तो विचार करू लागला म्हटलं तरी चालेल, त्याने विचार केला असं लिहिलं तरी चालेल. अचिंतयत, आता सह काय तत्पुल्लिंगी प्रथमा एकवचन, अचिंतयत चिंत
10वा गण परस्मैपद लंग लकार प्रथम पुरुष एकवचन. चिंत 10वा गण परस्मैपद लंग लकार प्रथम पुरुष एकवचन. अचिंतित ही थॉट लंग लकार असल्यामुळे पास्ट टेन्स लंग लकार म्हणजे त्याने विचार केला. अहो महिमा परमात्मनः, अहो महिमा परमात्मनः यत् एतादृशे काले अतिशीते विभूषितः मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन. अहो महिमा म्हणजे काय हा अगाध महिमा आपण म्हणतो तसं, काय हे अगाध महिमा असं तो म्हणतो. कोणाची महिमा तर परमात्मनः, परमात्म्याची केवढी मोठी ही महिमा असं तो म्हणतो. अहो, अहो मीन्स वॉटर, ओ म्हटलं तरी चालेल. ओ महिमा, महिमन शब्द आहे. महिमाचं महिमा, महिमन म्हणजे ग्रेट. वॉटर ग्रेटनेस पण म्हणू शकतो. महिमा मीन्स ग्रेटनेस म्हणजे त्याचा महानपणा किंवा मोठेपणा. मोठेपणा म्हणण्यापेक्षा पण त्याचं महात्म्य, महात्म्यापेक्षा पण त्याची महानता, त्याची महानता. परमात्मनः, परमात्मनः परमात्म्याची, परमात्मनः मीन्स ऑफ गॉड. आता इथे ग्रेटनेस त्याची ग्लोरी म्हणू शकतो आपण. ग्रेटनेस, ग्लोरी त्याची महानता. केवढा हा महिमा, महिमाला महिमा पण लिहू शकतो आणि ग्रेटनेस पण. परमात्मनः, परमात्मन शब्द आहे. आता मी परमात्मनः नाही लिहिलेलं, परमात्मन शब्द आहे तो लिहिलाय मी, कारण तो परमात्मा म्हणजे परमात्मन पुल्लिंगी आणि परमात्मनः म्हणजे परमात्म्याचा म्हणजे केवढा हा महिमा परमात्म्याचा. परमात्मनः पुल्लिंगी प्रथमा एकवचन पण होतं आणि पंचमी षष्ठी एकवचन पण. पंचमी षष्ठी एकवचन. सो परमात्मनः मीन्स ऑफ गॉड, ऑफ गॉड म्हणजे परमात्म्याचं. म्हणजे आपण त्याला मराठीत परमात्मा म्हटलं की खरंच केवढा हा परमेश्वर. परमात्मा म्हणजेच परमेश्वर, श्रेष्ठ आत्मा परमेश्वर. तर केवढा हा महिमा परमेश्वराचा, ऑफ गॉड. यत् एतादृशे, यत् इथे आपण पुढचा शब्द बघतोय. यत् प्लस एतादृशे. इथे यत् प्लस एतादृशे. यत् पण दच्या जागी यत्, दॅट की. एतादृशे म्हणजे दिस टाईप ऑफ, दिस टाईप ऑफ म्हणजे अशा प्रकारच्या, अशा प्रकारच्या. दिस टाईप ऑफ अशा प्रकारच्या. काले अतिशीते म्हणजे अशा प्रकारच्या, अशा प्रकारचा काळ म्हणजे कसला काळ तर अशा प्रकारच्या. काले अतिशीते, काले अधिक अतिशीते. काले म्हणजे ॲट टाइम, ॲट टाइम म्हणजेच वेळ म्हणू शकतो आपण त्याला. ॲट
द टाइम, आणि अतिशीते मीन्स एक्स्ट्रीम कोल्ड. एक्स्ट्रीम कोल्ड. अतिशीते मीन्स एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम EME. ओके. एक्स्ट्रीम कोल्ड तर अतिशीते, अतिशय थंडीमध्ये. अतिशय थंडीमध्ये. अतिशय थंडीमध्ये, थंडीच्या काळामध्ये. इथे आपण काळामध्ये असं म्हणू शकतो, आणि इथे फक्त थंडीच्या असं म्हटलं तरी चालणार आहे. ट्रान्सलेशन करताना किंवा आपण शब्द भाषांतर करतो त्यावेळेला आपण हे वर्ड टू वर्ड शब्दशः लिहिलेले शब्दांचे अर्थ आहेत. तर आपल्याला काही वेळेला भाषांतर करताना वाक्याची रचना बदलावी लागते किंवा शब्द मागे पुढे करावे लागतात. प्रत्येक वेळेला काळामध्ये, थंडीमध्ये असं नाही म्हणता येणार, म्हणजे असं म्हणू शकत नाही वाक्यरचना करताना. सो थंडीच्या काळामध्ये एवढंच आपण म्हणू शकतो की इतकी जास्त थंडी असताना, अतिशय थंडी असताना. अतिशीते. विभूषितः मे तडाग. विभूषितः, विभूषितोचं विभूषितः. विभूषितः, विभूषितः प्लस मे. विभूषित म्हणजे काय तर भूषवलं. विभूषित म्हणजे भूषवलं. मे म्हणजे माझं. तर त्यांनी काय केलं तर माझं सुशोभित केलं. माझं जे कमळाच्या उमळण्याने माझं गार्डन किंवा तो जो तलाव होता, तर तो जो आहे तो माय लेक इज ॲडॉन बाय ब्लॉसमिंग ऑफ दिस लोटस. सो इथे ॲडॉन म्हणू शकतो किंवा विभूषित केलेला इट शाईन्स म्हणू शकतो किंवा ॲडॉन. शाईन्ड म्हणू शकतो आपण इथे, शाईन्ड. ॲडॉन. मे मीन्स माय, म्हणजेच इथे माझे. तडागः, तडागः पॉन्ड, लेक किंवा तलाव. माझं जे तलाव आहे, माझा जो पॉन्ड आहे तो या एतस्य सरसीजस्य, एतस्य ऑफ दिस. नुसतं आपण इट्स म्हटलं तरी चालणार आहे, इट्स. आता इथे प्रत्येक शब्द मगाशी याच्या, आपण आता याच्या म्हणतोय तर याच्या कमळाच्या असं नाही म्हणणार. तर या कमळाच्या सरसीजस्य, सरसीजस्य. आता सरसी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सरसी? तर सरसी म्हणजे लोटस. सरसी म्हणजे पाण्यामध्ये. सो पाण्यामध्ये, आणि ज मीन्स जन्माला येणारं, पाण्यामध्ये उमलणारं, म्हणून सरसीज म्हणजे कमळ. जसं नीरज म्हणतात कमळाला. अजून एक शब्द काय आहे तर नीरज. तर नीरज म्हणजे नीर म्हणजे सुद्धा काय तर पाणी. सरस म्हणजे सुद्धा, सरसी म्हणजे पाणी. सो सरसीजम म्हणजे पाण्यामध्ये जन्मलेलं, आणि नीरजम म्हणजे पण पाण्यामध्ये जन्माला आलेलं. म्हणून या दोन्हीचा अर्थ काय तर कमळ. सर याच्या, तर याच्या कमळाच्या, कमळाच्या म्हणजेच ऑफ लोटस. आणि खूप नाही आलेली, एकच सरसीजस्य म्हटलंय तर कमळाच्या, फक्त एका कमळाच्या विकासेन.
उमलण्याने, त्याच्या कमळाच्या उमलण्यामुळे, म्हणजेच बाय ब्लूमिंग, ब्लॉसमिंग म्हटलं तरी चालणार आहे, ब्लूमिंग म्हटलं तरी चालेल. बाय ब्लूमिंग और बाय ब्लॉसमिंग. सो बाय ब्लॉसमिंग और बाय ब्लूमिंग. म्हणजे या पूर्ण वाक्याचा अर्थ काय झाला तर वन्स इवन दो इट वॉज, ते आपण आधीचं सेंटेन्स झालं, त्याच्या पुढचं ही थॉट, त्याने विचार केला की ओ ग्रेटनेस ऑफ, व्हॉट अ ग्रेटनेस, ओ व्हॉट अ ग्रेटनेस ऑफ, व्हॉट अ ग्रेटनेस ऑफ गॉड, व्हॉट अ ग्रेटनेस ऑफ गॉड, व्हॉट अ म्हणजे काय हा परमेश्वराचा महिमा, व्हॉट अ ग्रेटनेस ऑफ गॉड, दॅट इवन इन दिस एक्स्ट्रीम ऑटम सीझन, इन कोल्ड, इवन इन दिस एक्स्ट्रीम कोल्ड सीझन, माय लेक इज adorned, my lake is shining by the, due to the blossoming or blooming of this lotus, ब्लूमिंग ऑफ दिस लोटस. म्हणजे काय हा केवढा मोठा हा महिमा परमेश्वराचा की इतकी जास्त थंडी असताना सुद्धा या कमळाच्या, माझे तळ, माझा जो तलाव आहे तो या कमळाच्या उमलण्याने सुंदर दिसतो आहे किंवा तो शोभून दिसत आहे, सुशोभित झाला आहे असं म्हटलं तरी चालणार आहे. एतत् सरसीजम विक्रियाहम, एतत् सरसीजम, एतत् म्हणजे दिस किंवा हे, इट, आता आपण हे कमळ म्हणताना दिस लोटस म्हणतो, इट लोटस म्हणत नाही. सो माझे इथे एतत् सरसीजम मीन्स हे, सरसीजम मगाशीच बघितलं, सरसीजम मीन्स लोटस, कमळ. सो हे कमळ विक्रिय अहम, सरसीजम विक्रिय अहम, सरसीजम लोटस विक्रिय प्लस अहम, विक्रिय मीन्स विकून, बाय सेलिंग, विक्रिय, वी प्लस क्री धातू आहे, वी प्लस क्री धातू आहे, ऍक्च्युअल क्री धातू 9व्या गणातला आहे, 9वा गण परस्मैपद, आणि इथे मात्र त्याचं 9व्या गण परस्मैपदाचं हे लेबंत मीन्स आत्ताचं लेप, विक्रिय, हे य जे लागले ते लेप आहे म्हणजेच लेबंत, हे विक्रिय म्हणजेच विकून, बाय सेलिंग, बाय सेलिंग म्हणजे ते मी विकून. विपुलम विक्रिय अहम राहिलं, अहम आय म्हणजे मी, म्हणजे हे जे कमळ आहे हे विकून विक्रिय अहम विपुलम धनम प्राप्नुया, विपुलम विपुलम म्हणजे पुष्कळ,
पुष्कळ. अलॉट, अलॉट. धनम मीन्स मनी. अलॉट धनम मीन्स मनी. आता विपुलम हे धनमचं ॲडजेक्टिव्ह आहे. धनम नाऊन आहे तर विपुलम हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. धनम माहिती आहे, धन अकारांत, ते धन अकारांत नपुसकलिंगी, त्यामुळे प्रथमा द्वितीया एकवचन. प्राप्नुयाम, विपुलम धनम प्राप्नुयाम. सो व्हॉट इज प्राप्नुयाम? प्राप्नुयाम म्हणजे मिळवेन. प्राप्नुयाम म्हणजे मी मिळवेन. ऑप्टेन, धनम प्राप्नुयाम. सो इथं विधिलिंग लकार आहे आणि मी मिळवेन. अहम प्राप्नुयाम असं म्हणतो तो. अहम प्राप्नुयाम. प्राप्नुयाम. प्र प्लस आप, प्र अधिक आप, पाचवा गण. मराठीमध्ये लिहिते. पाचवा गण परस्मैपद विधिलिंग. लिंग लकार नुसतं म्हणतात किंवा मग विधिलिंग. ॲक्च्युअल विधिलिंग म्हणजेच विद्यर्थ पोटेन्शियल मूड. विधिलिंग लकार आणि उत्तम पुरुष. कारण कशाचं क्रियापद आहे हे? अहमचं. तर मी मिळवेन, मी मिळवू शकतो. इट इज पॉसिबिलिटी. उत्तम पुरुष एकवचन. उत्तम पुरुष एकवचन. प्राप्नुयाम सो मिळवेन, और आय शुड ऑब्टेन. ऑब्टेन किंवा गेन म्हटलं तरी चालेल. गेन म्हटलं तरी चालेल. आय शुड ऑब्टेन म्हटलं तरी चालेल. मी मिळवेन. तर तो काय म्हणतो की हे जे माझ्या बागेमध्ये उमललेलं हे जे कमळ आहे ते इतकं सुरेख जर ते शोभून दिसतंय माझ्या तलावामध्ये, तर मी हे विकून नक्कीच भरपूर पैसे मिळवेन. एवं सचिंत्य, एवं अशा प्रकारे, एवं अशा प्रकारे, सच वे, इन सच अ वे, सच वे, इन सच वे म्हणजे अशा प्रकारे. सचिंत्य अशा प्रकारे, सचिंत्य. आता इथे परत विचार करून सचिंत्य आलं. य जिथे जिथे डायरेक्ट धातूला लागतो, मूळ धातूला जिथे डायरेक्ट म्हणजे जो लगेच त्या मूळ धातूला लावला जातो य, तो म्हणजे लब म्हणजेच लेबंतचा य असतो. आणि त्यामुळे त्याचा अर्थ जो आहे तो करून, खाऊन, विचार करून, झोपून, खेळून, कुठलंही ऊन जे आहे ते त्याला लागतं की लबला, लेबंतला. सो सचिंत्य म्हणजे विचार करून, विचार करून. बाय थिंकिंग, बाय थिंकिंग. सो बाय थिंकिंग इन सच अ वे, बाय थिंकिंग इन सच अ वे असा विचार करून ते विकण्यासाठी. सह तत् विक्रेतो, सह ही. आता सचिंत्यचं रूप लिहायचं राहिलं. सचिंत्य सम प्लस आता कोणत्याही संचित्य. आता हे तुम्ही संचित्य प्रोनाउन्स काय करायला पाहिजे? खरं तर सचिंत्य म्हणते मी, पण तिथे जर बघितलं तुम्ही लिहिलेलं काय आहे तर संचित्य. तो सम प्लस चिंत धातू आहे. तर आता हा सम प्लस चिंत, तर याचं समचं य कसं झालं?
संधी प्रकरण बघताना आपण बघणार आहेच, पण तरी सुद्धा आत्ता थोडक्यात सांगते की म हा म्हणजे काय तर अनुस्वार आहे. म हा हलंत म म्हणजे अनुस्वार. मग अनुस्वाराच्या समोर जे कोणतं अक्षर असतं, अनुस्वाराच्या समोर, अनुस्वार ज्या वेळेला उपसर्ग रूपात प्रिफिक्सच्या स्वरूपात ज्या वेळेला आलेला असतो तेव्हा त्याच्या समोर जे कोणतं अक्षर, जे कोणतं लेटर असतं त्यातलं शेवटचं लेटर हे त्या मच्या जागी वापरलं जातं. शेवटचं लेटर म्हणजेच अनुनासिक नासल लेटर, नेझल लेटर जे असतं ते. आता च छ ज झ य, सो हे य इथे च्या जागी, च्या आधी म्हणजे मच्या ऐवजी लिहिलं गेलं. पण त्याची संधी करताना किंवा रूप ज्याला लिहायला येतं, प्रातिपदिकम प्रतिपदिकम लिहायला येतं तुम्हाला, त्यावेळेला इथे सम असंच लिहिलं गेलं पाहिजे. सम प्लस चिंत, 10वा गण परस्मैपद आणि ल्यप. 10वा गण परस्मैपद, ल्यप म्हणजेच ल्यबंत. सह तत् विक्रेतुम, सचिंत्य विचार करून बाय थिंकिंग आपण बघितलं. सह तत् विक्रेतुम, सह म्हणजे ही, तर तो. परत परत प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सारखं सांगते की सह किंवा काही जे सर्वनाम आहेत त्याचं मी परत परत उच्चार करते किंवा पुन्हा पुन्हा ते सांगते, कारण तुम्हाला लक्षात यावं किंवा ते किती महत्त्वाचे प्रत्येक वेळेला वापरताना. आणि तुमच्या एकदा बाह्यात होण्यासाठी 3-4 वेळेला ते लिहिलेले असते, तुमच्या कानावर गेले, हाताखालून लिहिलेले असते की ते लवकर बाह्यात होतं. तो सह म्हणजे तद पुल्लिंगी सर्वनामाचं प्रथमा एकवचन. ही, तो, तत् विक्रेतो, सो तद म्हणजे ते, तद मीन्स ते, दॅट. आता इथे तद काय आहे, तद विक्रेतुम ते विकण्यासाठी म्हणजे इथे नपुसकलिंगी, तदचं नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन. तत्ते तानी प्रथमा, तत्ते तानी द्वितीया. विक्रेतुम विकण्यासाठी, विक्रेतुम म्हणजे विकण्यासाठी, विकण्यासाठी मीन्स टू सेल, विकण्यासाठी, टू सेल आउट, टू सेल. आता विक्रेतुम, तुम काय तर तुमंत, वी प्लस. आता मगाशी वरती आपण कुठला शब्द बघितलेला की त्याच्यामधला पहिला विक्रिय, कुठला बघितला, विक्रिय. तर विक्रिय काय होता, ल्यप होता, आणि हा आहे तुमंत. विक्रिय म्हणजे विकून मी मिळवेन असं होतं, आणि आता ते विकण्यासाठी. सो वी प्लस क्री धातूच आहे, 9व्या गणातला आहे, 9वा गण परस्मैपद. आणि इथे फक्त तुमुन किंवा तुमंत, तुमुन किंवा इथे तुमंत यापैकी कोण काही म्हणू शकतो, तुमंत किंवा तुमुन. विक्रेतुम विकण्यासाठी, टू सेल, टू सेल हे नीट, टू सेल. सो ते विकण्यासाठी राजसद्मनः पुरतः स्थितः, राजसद्मनः. आता राजसद्मनः म्हणजे सद्मन हे सगळं. परत राजसद्मनः शब्द लाल ब्लॉक्समध्ये म्हणजे लाल अक्षरांमध्ये लिहिलेला आहे. तो शब्द याचाच अर्थ तो भाषासूत्रम 1 मध्ये तुम्हाला तो त्यांनी चालवून दाखवलाय, किंवा जो शब्द 1 चालवून दाखवलाय त्याच्यानुसार हे सगळे शब्द चालतात. पण हे नवीन शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये खाली दिलेले आहेत. सो फक्त जे कुठले चालवून दाखवले शब्द तेवढेच लक्षात न ठेवता त्याच्याबरोबर खाली जे दिलेले शब्द आहेत ते सुद्धा एकदा त्याच्यावर नजर टाकायची असते. एकदा तरी ते लिहून झाले पाहिजेत, कारण असे कुठेही ते शब्द येऊ शकतात. सो राजसद्मन, राजसद्मन शब्द आहे. ही राजसद्मनः लिहित नाहीये, राजसद्मन हलंत शब्द. तर रॉयल पॅलेस, रॉयल पॅलेस म्हणजेच राजप्रासाद म्हणू शकतो आपण त्याला. राजप्रासाद हा त्याचं काय झालं तर राजसद्मनःचं राजप्रासाद हे प्रासाद हे
पर्यायवाची झालं, म्हणजेच त्याचं सिनॉनिम झालं. सो राजवाडा असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. राजाचा वाडा, राजवाडा. आणि राजसद्मनः जे आहे ते राजसद्मनः, त्याच्या पुढचा शब्द काय आहे बघा, म्हणजे त्याच्यावरून त्याची विभक्ती लक्षात येईल. पुरतः म्हणजे इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे, च्या पुढे, इन फ्रंट ऑफ च्या पुढे. म्हणजेच पुरतःला कशाची विभक्ती, कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते पुरतःला, तर षष्ठी. त्याच्यामुळे राजाच्या म्हणजेच राजवाड्याच्या समोर, इन फ्रंट ऑफ च्या पुढे किंवा समोर. मग पुरतःला षष्ठीची अपेक्षा असते, म्हणजेच ऑफ रॉयल पॅलेस, राजवाड्याच्या समोर. राजवाड्याच्या आणि पुरतः म्हणजे समोर. स्थितः म्हणजे तो थांबला. स्थितः मीन्स ही स्टूड किंवा तो तिथे थांबला. आता इथे स्थित, स्थित खरं तर थांबणे या अर्थी किंवा स्टॉप म्हणजे उभा आहे. स्थितःला आपण उभा राहिला असंही म्हणू शकतो. तिथे उभा राहिला. स्थित काय आहे तर ही स्टूड पण म्हणू शकतो आपण. आणि पहिला गण परस्मय पद, तिष्ठ चालतो पहिला गण परस्मय पद. नुसतं त फॉर्म म्हणजेच काय तर कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण, म्हणजेच कर्म भूधावी, कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण. तर पुरतः स्थितः. आणि विशेषण म्हटलं की त्याच्या पुढे पुल्लिंगी प्रथमा एकवचन, म्हणजे लिंग आणि विभक्ती आणि वचन हे तिन्ही विशेषणाच्या पुढे येतच. अत्रांतरे तेनेव म्हणजे अशा प्रकारे त्याचा अर्थ राहिला आपला की एवम सचिंत, अशा प्रकारे विचार करून तो ते विकण्यासाठी राजवाड्याच्या समोर जाऊन थांबला किंवा राजवाड्याच्या समोर थांबला. ही स्टूड इन फ्रंट ऑफ रॉयल पॅलेस टू सेल दॅट लोटस अँड थिंकिंग इन सच अ वे. अत्रांतरे तेनेव, अध्वना क्वचित कश्चित, सॉरी क्वचित नाही कश्चित आहे. अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. अत्रांतरे म्हणजे थोड्याच वेळाने. अत्रांतरे म्हणजे थोड्या अंतरावर असं नाही, तर थोड्याच वेळाने, आफ्टर सम टाइम. अत्र प्लस अंतरे, अत्र ही ओळ बघतोय आपण. अत्रांतरे, अत्र प्लस अंतरे. संधी लिहिलीच पाहिजे असे नाही. अत्रांतरे हा पूर्ण शब्दच आपण कन्सिडर करू शकतो की थोड्या वेळामध्ये, आफ्टर सम टाइम, आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने, थोड्या वेळाने. तेनैव, ते नैव, तेन प्लस एव, तेन प्लस एव. आता तेन दोन्ही ठिकाणी होतं. तेन पुल्लिंग मध्ये काय अर्थ होतं, त्याने असा होतो त्याचा अर्थ. आणि नपुसकलिंग मध्ये बघायला गेलं तर त्याच, म्हणजे आता मार्ग किंवा हे, त्याला दोन्हीला नपुसकलिंग पुल्लिंग दोन्हीमध्ये तेन सारखंच, पण इथे अर्थ आपण आपल्याला जसा हवा दोन्हीपैकी तो तसा इथे घ्यायचा. तर तेनैव अध्वना, अध्वना इथे परत अध्वना शब्द अधोरेखित म्हणजेच रेड अक्षरात, लाल अक्षरामध्ये लिहिलेला आहे, लाल शाईने. याचाच अर्थ तो त्यांनी मुद्दाम पॉइंट आउट केलेला आहे की अध्वन मीन्स मार्ग. अध्वन आणि अध्वना हे त्याचं अध्वन शब्दाचं
अध्वन पुल्लिंगी शब्दाचं तृतीया एकवचन. अध्वन पुल्लिंगी तृतीया एकवचन. अध्वना मार्गाने. मार्गाने. बाय रोड म्हणजे बाय दॅट रोड ओनली म्हणजे त्याच मार्गाने. बाय रोड म्हणजे त्याच मार्गाने.